आज संत तुकाराम बीज म्हणजेच तुकाराम महाराज यांनी जगाचा निरोप घेतला होता तो दिवस. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारताच्या संत परंपरेत तुकोबांचं स्थान मोठं आहे यात शंका नाही आहे. जगद्गुरू संबोधल्या जाणाऱ्या तुकाराम महाराजांचे अभंग आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, संत तुकाराम महाराजांनंतर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं? त्यांना किती मुलं होती? त्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? याच्याविषयी सांगते आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. तुकाराम महाराजांचं गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातलं देहू. त्यांचं आडनाव होतं मोरे. महाराजांचे 2 विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या रखमाबाई. त्यांच्यापासून त्यांना संतू नावाचा मुलगा होता. पण आजारपण आणि दुष्काळ यांच्यामुळे रखमाबाई आणि संतू हे दोघे जग सोडून गेले. तुकाराम महाराजांना यामुळे खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे जिजाबाई उर्फ आवली. पुण्याच्या गुळवे सावकारांच्या त्या कन्या. तोंडाने फटकळ पण मनातून प्रेमळ असणाऱ्या आवलींची उत्तम साथ तुकाराम महाराजांच्या प्रपंचाला लागली. या दाम्पत्याला 3 मुलं होती, महादेव, विठ्ठल आणि नारायण. याशिवाय तुकोबांना 2 मुलीही होत्या. तुकोबांच्या 3 मुलींपैकी महादेव हे मोठे, विठ्ठल हे मधले तर नारायण हे धाकटे. नारायण बुवा हे ज्यावेळी तुकाराम महाराज जग सोडून गेले त्यावेळी आवलींच्या पोटात होते. त्यांचा जन्म हा महाराजांच्या जाण्यानंतर झाला. नारायण बुवा कुटुंबात जरी धाकटे असले तरी अधिकारानं ते मोठे होते. वारकरी संप्रदायात त्यांना महत्त्वाचं स्थान होतं. त्यांनी देहू देवस्थानाचं संस्थानात रूपांतर केलं. तुकोबांची परंपरा पुढे नेली. पंढरपूरला पालखी नेली. त्यामुळे नारायण बुवांना पालखी सोहळ्याचं प्रवर्तकही म्हटलं जातं. संत निळोबांनी आपल्या एका अभंगातून त्यांचा उल्लेख सकळ वैष्णवा जीव की प्राण तो हा नारायण देहू कर असा केलाय. यावरून नारायण बुवांचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं. नारायण बुवांना मुलं नसल्यानं त्यांचा वंश पुढे गेला नाही. बाकी दोन्ही तुकोबा पुत्रांचं म्हणजेच महादेव आणि विठ्ठल यांचे वंश होते. तुकोबांचे थोरले चिरंजीव महादेव बुवा त्यांचे पुत्र होते आबाजी. थोरले असल्याने त्यांच्याकडे देहू संस्थानाचा कारभार यायला हवा होता. मात्र तसं झालं नाही. तुकोबांचे मधले पुत्र असणाऱ्या विठ्ठल बुवांचे पुत्र उद्धव बुवा यांच्याकडे संस्थानाचा कारभार आला. आबाजी बुवांचे पुत्र म्हणजे दुसरे महादेव बुवा यांनी त्यामुळे देहू सोडलं आणि ते पंढरपूरला आले. तिथं त्यांनी स्वतंत्र फड सुरू केला. देहूकराचा फड म्हणून तो प्रसिद्ध आहे. तुकोबांच्या नंतर त्यांच्या देहू आणि पंढरपूर या दोन्ही शाखांमधील वंशजांमध्ये अनेक कीर्तनकार होऊन गेले. काहींनी स्वतःच्या रचनाही केल्या. 18व्या शतकातील त्यावेळच्या मराठा शासकांशी, जसं की पुण्याचे पेशवे, इंदापूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंधही होते. तुकाराम महाराजांचे एक पणतू होते गोपाळबुवा. गोपाळबुवा हे उत्तम कवी होते. त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्रही लिहिलं. तुकाराम महाराजांचं हे पहिलंच चरित्र. महाराजांच्या आयुष्यातील वैकुंठ गमनासारख्या प्रसंगावर त्यांनी तात्विक भाष्य त्यातून केलं. पुढे त्यांच्या शाखेतील विनायक बुवा आणि जयराम बुवा हे पंढरपूरला आले आणि त्यांनी स्वतंत्र फड काढला. हा देहूच्या मोरे घराण्याचा पंढरपूरचा दुसरा फड. देहू आणि पंढरपूर येथील तुकाराम महाराजांच्या वंशातील मंडळींनी आपला वारसा पुढे नेला. अनेक कीर्तनकार तुकाराम महाराजांच्या घराण्यात होऊन गेले, अजूनही आहेत. दोन्हीकडच्या मोरे घराण्यांचा विस्तार नंतरच्या काळात बराच झाला. त्यामुळे तुकाराम महाराजांचे वंशज आज संख्येने तसे बरेच असलेले आपल्याला पाहायला मिळतील. देहू येथील संस्थान ते ज्यांच्याकडे होतं त्या मोऱ्यांच्या शाखेला मोरे इनामदार म्हटलं जातं. आजही मोरे मंडळी देहूच्या ट्रस्टवर विश्वस्त असतात. देहूतील मोरे घराण्यातील काही मंडळी ही पारंपरिक शेती करतात. काहींचे व्यवसाय आहेत तर काही जण नोकरीनिमित्त गावाबाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. अलीकडच्या काळातल्या तुकोबांच्या वंशातील महाराष्ट्रातील 2 प्रसिद्ध व्यक्तिमत्वांमध्ये सांगायचं झालं तर ते म्हणजे माजी मंत्री रामकृष्ण मोरे आणि ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे. रामकृष्ण मोरे हे जुन्याखेड लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्र सरकारमध्ये ते शिक्षण मंत्री राहिले. त्यांनी घेतलेला एक विशेष निर्णय म्हणजे शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव नमूद करण्याचा. तसंच पहिलीपासून इंग्रजी विषय सक्तीचा करण्यापासून अनेक निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान न विसरण्याजोगं आहे. मोरे घराण्यातील दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे.
मोरे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक आहेत. मोरे हे तसे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. गरजा महाराष्ट्र, तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा, महाराष्ट्राची लोकयात्रा अशा एकाहून एक दर्जेदार ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं. मोरे हे लेखक आहेत, विचारवंत आहेत, कवी आहेत, इतिहास संशोधक आहेत, तसंच ते कीर्तनकारही आहेत. 2015 साली पंजाबमधील घुमान इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सध्या ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचेही अध्यक्ष आहेत. असं हे तुकाराम महाराजांचं घराणं. तुकाराम महाराजांच्या मोरे घराण्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगता येईल, ती म्हणजे या घराण्यात एकही दत्तक नाही. एरवी छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या घराण्यात एक तरी दत्तक घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या बाबतीत तसं अजिबात नाही आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? देहूच्या या मोरे घराण्यातील कुणी तुमच्या ओळखीचं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.